काँग्रेसला सांगलीची जागा मिळावी अशी सातत्याने 15 दिवसांपासून मागणी केली। त्यात काल महाविकास आघाडीने जागा वाटप जाहीर केले। आजही सांगली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची पारख करून पुन्हा या निर्णयाचा फेरविचार करावा ही आमची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती आहे। ही माझी व्यक्तिगत नाही तर काँग्रेस पक्षाची भावना आहे। राज्य आणि देशात जे वातावरण आहे ते नाकारत नाही, परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा असून मवियान गांभीर्याने या जागेबाबत विचार करावा अशी मागणी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे। सांगलीत पत्रकार परिषद घेत विश्वजित कदम म्हणाले की सांगलीची जागा ही काँग्रेसकडे असावी, काँग्रेसने ती लढावी। ही जागा लढण्यास काँग्रेस सक्षम आहे। इथं 2 काँग्रेसचे आमदार आहेत, एक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत। स्थानिक जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी असं आपण नेत्यांना पटवून देत होतो। कोल्हापूरची जागा शाहू छत्रपतींना पंजा चिन्हावर लढायची होती, त्यामुळे ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली, परंतु उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटलांची उमेदवारी सांगलीत जाहीर केली। हा एकतर्फी निर्णय होता। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय व्हायला हवा होता। उद्धव ठाकरेंबाबत आम्हाला आदर, परंतु काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन जर निर्णय घेतला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती असं त्यांनी म्हटलं। तसेच एखादी बातमी पचनी पडायला वेळ लागतो। काल सांगलीची बातमी कानावर पडली तेव्हा आमची ही परिस्थिती निर्माण झाली। आम्ही काँग्रेस पक्षाच्या घटक कार्यकर्त्यांची बोलून जी वस्तुस्थिती समजून घेऊन काँग्रेसला ही जागा द्यावी अशी आमची विनंती करतो। येणाऱ्या काळात या जागेबाबत कार्यकर्त्यांची बाजू समजून घेऊन पुढे वाटचाल करू। येणाऱ्या दिवसात विशाल पाटील वैयक्तिक पातळीवर कार्यकर्त्यांना भेटतील। कार्यकर्त्यांचा ओढा आमच्याकडे आहे, त्यांच्या मनातील भावना समजून घेणे ही नैतिक जबाबदारी आहे। आमच्या भावना आणि जनतेच्या भावना आम्ही पुढे काँग्रेस नेत्यांना सांगू असं विश्वजित कदमांनी म्हटलं। दरम्यान सत्ताधारी पक्षातील भाजपा सरकारने जो चुकीचा कारभार केलाय त्यांना हद्दपार करायचा आहे। जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आम्ही भावना मांडतोय। फक्त 24 तास झालेत, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भेटतायत। त्यांच्या भावना ऐकून जे काही महाविकास आघाडीचं नैतिक कर्तव्य असेल ते आम्ही पार पाडू असंही विश्वजित कदमांनी स्पष्ट केले। आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी 21 तारखेला अचानकपणे इथल्या आमच्या सांगली जिल्ह्यातील चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। तदनंतर सुद्धा यामध्ये आमचे राज्यातले नेते आदरणीय थोरात साहेब असतील, आदरणीय नाना पटोले साहेब असतील, आदरणीय पृथ्वीराज साहेब असतील की ह्यांनी एक भूमिका घेतली की हा निर्णय थोडासा एकतर्फी होता आणि तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन तो करण्याची आवश्यकता होती। आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांबाबतीत आम्हाला व्यक्तिशः आणि काँग्रेस पक्षाला आम्हाला आदर आहे। ज्या परिस्थितीतनं आज ते महाराष्ट्रात संघर्षाच्या परिस्थितीतनं राजकारण करतात ह्या बाबतीतही आम्हाला आदर आहे। पण सांगलीचा जो काही राजकीय इतिहास आहे, सांगलीच्या जनतेची आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती समजून घेऊन जर महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेतला असता तर निश्चितपणे जे काही गेल्या 15 दिवस एक परिस्थिती निर्माण झाली होती ती कदाचित परिस्थिती निर्माण झाली नसती। हे बोलता आम्ही गेले 15-20 दिवस सुद्धा सातत्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आम्ही विनंती केली, मागणी केली या ठिकाणी आज की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी। काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या 48 जागा आहेत त्याचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आणि बहुतांशी ठिकाणी मला वाटतं जवळजवळ सर्वच ठिकाणी उमेदवारही जाहीर करण्यात आले। आज ही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि आमदार ह्या नात्याने माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती, सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी ह्या ठिकाणी पारख करावी, पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फेरविचार करता येत असेल तर फेरविचार त्यांनी करावा ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त ही माझी व्यक्तिगत नाही, ही तर सांगली जिल्ह्यातील आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही ती भावना असणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त आज एकंदरीत राज्यात देशात जी काय परिस्थिती आहे ह्याच्यात कुणालाही दुमत असता कामा नये, कुणालाही शंका असता कामा नये की आज महाविकास आघाडी म्हणून जे काही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जी काही लढाई चालू आहे त्या लढाईत आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत। परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा येणाऱ्या काही दिवसात सुद्धा जर त्याच्या बाबतीत काही भूमिका महाविकास आघाडीला गांभीर्याने विचार करून काही घेता आला तर निश्चितपणे
आम्ही आमच्या भावना समजून घ्यावा। कालच ही बातमी आम्हाला कळाली, अनेकांना काहीतरी प्रतिक्रिया मिळेल अशी अपेक्षा होती। मला साधं उदाहरण आपल्या सर्व जनतेला आणि पत्रकार बंधूंना द्यायचं आहे की एखादी चुकीची बातमी किंवा एखादी वाईट बातमी कानावर पडली किंवा एखादी दुःखद घटना आपल्या जीवनात जेव्हा घडती, एखादा शालेय जीवनामध्ये विद्यार्थी नापास झालेला असो किंवा काही दुर्दैवी कुटुंबातली घटना असो, तर ती पचनी पडायला थोडासा वेळ लागतो। आणि काल ही बातमी जेव्हा सांगली जिल्ह्यात आणि आम्हा सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कळली कानावर आली, तर ती काही सहजासहजी आम्हाला पचनी पडली नाही। आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व घटक कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहोत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातनं एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आजही या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि याच्यासाठी महाविकास आघाडीने ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला ही जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करावा अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे। तरीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ, एवढंच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे। धन्यवाद। पण एक जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून मी माझी भावना मांडत आहे आणि तीच आज आमची भावना आहे। कार्यकर्त्यांचं काल बातमी आम्हाला कळालेली आहे आणि काल आणि आजमध्ये काही फक्त अवघ्या 24 तास फक्त झालेले आहेत आणि या 24 तासामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा ओढा गर्दी, कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या ऐकत आहोत, त्या वाचत आहोत आणि त्या भावनांना कदर देणं आमचं नैतिक कर्तव्य। ते कदर देऊन येणाऱ्या दिवसात जे काय आमचं महाविकास आघाडीतलं नैतिक कर्तव्य असेल ते आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नेत्यांशी चर्चा करून आम्ही निश्चितपणे पार पाडू।